घरातल्या भांड्यांचा जुगाड करून आज आपण करतोय ओव्याचा अर्क. ओव्याचा अर्क म्हणजे बेसिकली काय तर ओवा घातलेल्या पाण्याची वाफ. आता ही वाफ गोळा कशी करायची तर त्याचंच टेक्निक सांगतेय. रात्रभर ओवा भिजत घातलेलं पाणी एका पातेल्यात घ्यायचं. त्यावर एक छोटी ताटली उपडी ठेवायची. आता या ताटलीवर तशीच एखादी पसरट ताटली किंवा वाटी सरळ ठेवायची. पाणी उकळायला सुरुवात झाली की वरती कढईनं खालचं पातेलं हवा बंद करायचं. या कढईत बर्फाचं गार पाणी घालायचं. गार पाण्याने आतली वाफ थंड होते आणि लगेचच खालच्या ताटलीत जमा होते. तयार झाला आपला ओव्याचा अर्क. पोटदुखीवर हा ओव्याचा अर्क एक रामबाण औषध आहे. भारतीय माणूस जुगाड करण्यात एकदम एक्सपर्ट. म्हणजे मोठमोठ्या आयुर्वेदिक रसशाळांमध्ये जी औषधं करतात ना ती औषधं पण घरी कशी करायची याच्या ट्रिक्स आपल्या आज्या पणजांना माहिती होत्या. पोट दुखायला लागल्यावर आपण 2 चिमूट ओवा सहज खातो, पण काही काहींना तो तिखट लागतो. स्पेसिफिकली लहान बाळांना तो देता येत नाही. त्या कारणाने ह्या पद्धतीने त्याचा अर्क केला तर त्याची तीक्ष्णता कमी होते आणि आपण त्यांना देऊ शकतो. अगदी तहानी बाळ आहेत, ज्यांना कॉन्स्टिपेशन झालंय, त्यामुळे गॅसेस होऊन पोट गुबारलंय, पोटात दुखतंय, रडतायत, अशा केसमध्ये आपण 1 चमचा पाण्यामध्ये 4 थेंब ओव्याचा अर्क घालून त्यांना पाजू शकतो. बाळ मोठं असेल तर डायरेक्ट ओव्याचा अर्कही त्यांना देता येतो.